दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी दाखल झालेल्या 218 अर्जांपैकी छाननी प्रक्रियेमध्ये 3 अर्ज अवैध ठरलेत। दक्षिण सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी प्रक्रिया गुरुवारी पूर्ण झाली। एकूण प्राप्त 218 अर्जांपैकी 215 अर्ज वैध ठरले असून तांत्रिक कारणांमुळे 3 उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत। निवडणूक अर्जांची आकडेवारी याप्रमाणे: जिल्हा परिषद गट एकूण 73 उमेदवारांनी 73 अर्ज दाखल केले होते। यामध्ये 70 उमेदवारांपैकी 42 महिला उमेदवारांचा समावेश आहे। पंचायत समिती गट एकूण 141 उमेदवारांनी 145 अर्ज दाखल केले होते। यामध्ये 56 महिला उमेदवारांचा समावेश आहे। छाननीतील निकाल याप्रमाणे: गट 73 अर्जांपैकी 72 अर्ज वैध ठरले तर 1 अर्ज अवैध ठरला। भंडारकवठे गटातील उमेदवार प्रभावती कोळी यांचा जातीचा दाखला कर्नाटक राज्यातील असल्यानं त्यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद केला। गण 145 अर्जांपैकी 143 अर्ज वैध ठरले तर 2 अर्ज अवैध ठरले। यामध्ये होडगी गण महिला राखीव असताना इरण्णा साहेबण्णा कुंभार यांनी अर्ज भरल्यानं तो बाद ठरवण्यात आला। तसंच धोत्री गणातून प्रतिभा सोनटक्के यांनी कोरं नामनिर्देशन पत्र दाखल केल्यानं त्यांचा अर्ज अवैध ठरला। या छाननी प्रक्रियेनंतर आता रिंगणात असलेल्या उमेदवारांचं चित्र स्पष्ट झालं असून पुढील टप्प्यात अर्ज माघारीनंतर प्रत्यक्ष लढतीचं चित्र समोर येईल।